जय महाराष्ट्र मंडळी, कशा आहात? बरेच दिवसांनी भेटतो आपण. तर सगळ्यात पहिले तुम्हाला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आजच्या थंबनेलवरून तो समजला असणार की कुठल्या टॉपिकबद्दल हा आपला ब्लॉग येते. तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज पहिल्यांदा मी लवकर उठून, ते पण लवकर म्हणजे 4 वाजता उठलो भाई. म्हणजे मी 9, 10, 11 वाजता उठणारा माणूस आज पहिल्यांदा 4 वाजता उठला आहे. आणि आता 5 वाजलेले आहेत. मी विशालाच्या घरी आलेलो आहे. विशालाच्या घरी आलेलो आहे. तो का अजून रेडी नाही आहे. स्वराज पण आपला रेडी होतो आहे. साहिलचं काय माहिती नाही की येतो की नाही. तर आम्ही चाललो आहे आता मंडळी कोपनेश्वर मंदिरला, जे आपलं सगळ्यात मोठं शंकराचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायला. तर बघू आता हे रेडी होत आहेत आणि आम्ही निघतो आता. तर चला मग सुरुवात करूया. भाई आलो 5 वाजता. आता शेवटी साहिल शेड आलेले आहेत. सकाळी 5 वाजलेत तरी गर्दी काय कमी नाही आपल्या मार्केटमध्ये, ठाणा मार्केटमध्ये. हा शेट आहोत आम्ही. चल शेट, भाजी घेतो का? ताजी ताजी भाजी. इथे दाजी नाही भेटत रे. कैसी अपमानजनक बातें कर रहा है ये, अश्लील है ये लोडा. गर्दी तर आहे आतमध्ये, मंदिरं पण खूप लाईन आहे बाबा. लाईन नाही, लाईन देवाची लाईन लागली. मंदिर 1 किलोमीटर पुढं आणि आपण लाईन लावला 10 किलोमीटर मागं. अरे कहना क्या चाहते हो? अरे अरे यही गिरा के है क्या? कामावर जायची मला. हलवून नाही पण आपण यांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि कॉलच आहे ना आपला 101. पुढे टेम्पो घाला रे तुला. वंडू
कोणा बोले कसं उडाला कालचं जरा सांग. आपण रेकॉर्डिंग मायला तेरा तो गेम बजाना पडेगा. हा अशी मस्ती मिडल फिंगर दाखवतो. ठीक आहे रे. 65 वर्ष वयावरील वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सेपरेट लाईन केलेली आहे, परंतु 65 वर्षावरील त्याला आमचं पायथ्याचे दर्शन झालेलं आहे. निघालो बाहेर. साईड गाडी चालवतात. प्रसाद वगैरे घेतलेले जाऊन झोपूया आता ना. झोपतो आता जाऊन. चल चला म्हणते आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.